नमस्कार, मी सुविद्या तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते। आज मी तुम्हाला कैरीचं पन्ह कसं करतात ते मी दाखवणार आहे। त्याच्यासाठी मी ह्या कैऱ्या घेतल्या आहेत हिरव्यागार आणि मी त्या कैऱ्या उकडून घेतलेल्या आहेत। उकडून थंड केलेली कैरी मी आता ही सोलून घेते। पूर्णपणे साल त्याची काढून टाकायची आहे आणि त्याच्यानंतर मी तुम्हाला पुढची कृती दाखवते। अशा प्रकारचे सगळ्या साली त्यांच्या काढून घ्यायच्या आहेत आणि तयार करायचे आहेत। अशा साली मी काढून घेते आणि तुम्ही मग पुढची कृती बघा। ही कृती बघेपर्यंत माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आणि कमेंटसुद्धा नक्कीच करा। आता हे पन्ह करण्यासाठी आपल्याला सुरुवातीला लागणार आहे जिरं। मी 3 चमचे जिरं घेतले आणि कढईत चांगलं भाजून घेते। जास्त भाजायचं नाही, गरबटच भाजायचं आहे आणि मिक्सरला त्याची पूड करून घ्यायची आहे। जिरे पूड तयार झाल्यानंतर हे जे आपण कैरी सोलून घेतली आहे त्याचा आपण गर काढून घ्यायचा आहे, कोळ करायचा आहे त्याचा आणि आतली बाट काढून बाजूला ठेवायची आहे। अशी प्रत्येक आंब्याला आपण कोळ काढून घेऊया आणि बाट काढून बाजूला ठेवूया, कारण बाट मिक्सरला लागणार नाही। हा सगळा कोळ आहे तो आपल्याला नंतर मिक्सरला लावायचा आहे। त्याच्यासाठी आपण आतली जी काही बाट आहे ती आपण सगळ्या आंब्यांची काढून घ्यायची आहे आणि एकसारखा एक कोळ करून घ्यायचा आहे। आता हे बघा जवळजवळ झालेच आहेत सगळ्या कैऱ्यांची वाटी काढून। असा हा कोळ तयार झाला आहे। हा कोळ तयार झाला की आपण मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे एकदा। हा बघा आता मी सगळा कोळ मिक्सरमध्ये ओतते, मिक्सरच्या भांड्यात। आणि मिक्सरच्या भांड्यात टाकल्यानंतर आतमध्ये टाकणार आहे मीठ। तुम्ही सैंधव मीठ वापरू शकता, मी इथे साधंच मीठ वापरलं आहे खाण्याचं। आणि त्याच्यात घालायचे मगाशी केलेली जिरेपूड आणि घातलं आहे गूळ प्रमाणात। तुम्ही तुमच्या प्रमाणात तुम्हाला जसं गोड हवं आहे तसं प्रमाणात गूळ वापरा किंवा साखर वापरा। झालं तयार। आता हे पन्ह आपण व्यवस्थित एखाद्या पॅकबंद बरणीत वगैरे असं भरून व्यवस्थित स्टॉक करून ठेवायचा आणि आपल्याला हवं तेव्हा त्याचं पन्ह करून खायचं। आता मी हे 4 चमचे ग्लासमध्ये केलेलं पन्ह्याचं जे आपण तयार केले ते घेतलेले आहे 4 चमचे आणि त्याच्यात टाकलेत मी आईस क्यूब। त्याच्यात घालते मी आता पाणी। आपल्याला हवं तेवढं वाढवायचं आहे आणि ढवळायचं चांगलं। हे बघा अशा प्रकारे ढवळून घ्यायचं आहे। हे पन्ह कितीही दिवस टिकतं। झालं आपलं पन्ह तयार। आता हे बाकीचं मी उरलेलं आहे ते ह्या बरणीत मी भरून ठेवते। आम्हाला कधी हवं तेव्हा ते आम्हाला प्यायला मिळेल। असंच तुम्ही सुद्धा करून ठेवा आणि तुम्हाला जेव्हा मनाला वाटेल तेव्हा तुम्ही ते पिऊ शकता। कोण आलं तर त्यांना सुद्धा देऊ शकता। हे पन्ह तयार झालेलं आहे। आता हवाबंद बरणीमध्ये आपण घट्ट झाकण लावायचं आणि फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं। असं तुम्ही पन्ह तयार करा, प्या। धन्यवाद।